गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये काल जो आहे, कालचा टॉपिक आहे, त्या टॉपिकवर आपण चर्चा केली होती. जसं कालचा जो टॉपिक होता तो समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा होता. आता समाजशास्त्राचा अभ्यास विषयाच्या संदर्भामध्ये समाजशास्त्राचा अभ्यास विषयाच्या क्षेत्रात म्हणजे त्या समाजशास्त्राच्या विषयाच्या जो अभ्यास आहे, तो अभ्यास कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या क्षेत्रात समाजशास्त्राचा अभ्यास केला जातो किंवा किंबहुना आपण त्याला असे म्हणू शकतो की समाजशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे तो कोणता कोणता आहे. तर ते आपण काल ज्या अनेक मुद्द्यांवर पाहिलं होतं. त्यापैकी पहिला मुद्दा होता सामाजिक संबंध. सामाजिक संबंध हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यावर आपण चर्चा केली होती. त्यानंतर सामाजिक समूह हा दुसरा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर सामाजिक संस्था हा समाजशास्त्राचा एक अभ्यास विषय आहे. त्यानंतर सामाजिक प्रक्रिया हे सुद्धा समाजशास्त्राचा एक अभ्यास विषय आहे. सामाजिक परिवर्तन असेल, सामाजिक नियंत्रण असेल, सामाजिक समस्या असतील, सामाजिक नियोजन असेल, समाज आणि पर्यावरण असेल, अशा अनेक स्वरूपाचा जो अभ्यास आहे तो समाजशास्त्रामध्ये केला जातो. हे आपण काल विस्तृतपणे याच्यावर चर्चा आपली झालेली आहे. किंबहुना त्यावर तशा पद्धतीचं व्याख्यान सुद्धा झालेलं आहे. तर आज आपल्याला जो एक नवीन टॉपिक आपण सुरू करतो आहे त्या टॉपिकचं नाव आहे समाजशास्त्राचा विकास. आता समाजशास्त्राचा जो विकास आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो की डेव्हलपमेंट ऑफ सोशलॉजी. आता डेव्हलपमेंट ऑफ सोशलॉजी म्हणजे समाजशास्त्राचा विकास कसा झाला. समाजशास्त्राचा विकास पाहण्यापूर्वी आपल्याला विकास हा शब्द पाहणं फार गरजेचं आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेव्हलपमेंट असे म्हणतो. विकास म्हणजे काय हो. आपण जर पाहिलं विकास कशाला म्हणतात. विकास म्हणजे काय तर जी काही मागची स्थिती होती ती मागची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये काय त्यामध्ये बदल झाला, अशा पद्धतीचा कोणत्या स्वरूपाचा बदल झाला. जर हे बदल झाला असेल तर त्या स्थितीला आपण काय म्हणू शकतो, विकास म्हणू शकतो. मग समाजशास्त्राचा कसा विकास झाला, डेव्हलप कसा झाला, काय त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या, समाजशास्त्र विषयांमध्ये किंवा समाजशास्त्राच्या अभ्यास विषयांमध्ये कशा स्वरूपाच्या त्यामध्ये सुधारणा झाल्या, हे आपल्याला समाजशास्त्राच्या विकासामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आता समाजशास्त्राचा जर आपण विचार केला तर समाजशास्त्र 19व्या शतकात जर पाहिलं तर समाजशास्त्र हे आधुनिक स्वरूपाचं शास्त्र आहे असे काही समाजशास्त्रज्ञ म्हणतात. परंतु समाजशास्त्राचा अभ्यास काही 19व्या शतकातच झाला असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. कारण कोणत्याही शास्त्राला जर पाहिलं आपण, शास्त्राचं जरी स्वतंत्र स्वरूप म्हणजे समाजशास्त्राचं जरी आगास काम त्यांनी 19व्या शतकांमध्ये समाजशास्त्र एक शास्त्र आहे किंवा आधुनिक विज्ञान आहे असं जरी म्हटलं असेल, तरी मात्र आपल्याला असं म्हणता येईल की समाजशास्त्राचं जे मूळ आहे ते प्राचीन काळामध्ये दडलेले आहे. प्राचीन काळापासून समाजशास्त्राचा अभ्यास केला जातो. जसा इसवी सन पूर्व कालखंड जरी आपण घेतला तरी इसवी सन पूर्व कालखंडापासून समाजशास्त्राचा अभ्यास होतो, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे समाजशास्त्र केवळ 19व्या शतकातच त्याची सुरुवात झाली किंवा समाजशास्त्र हा जो विषय समाजशास्त्र जो आहे तो आधुनिक स्वरूपाचं शास्त्र जरी 19व्या शतकात झालं असेल, मात्र त्याचा अभ्यास विषयाची जी व्याप्ती आहे किंवा अभ्यास विषयाचा जे पद्धतीचा त्याचा विकास झालेला आहे तो मात्र आपण पाहिला तर आपल्याला इसवी सन पूर्व कालखंडापासून त्याची जी सुरुवात आपल्याला पाहावी लागते. मग आता आपल्याला इसवी सन पूर्व कालखंड म्हटलं की आठवते सगळ्यात पहिले आपल्याला काही काही लोकांचे काही तत्वज्ञानाचे किंवा तत्व व्यक्ती जे असतात किंवा जे विद्वान किंवा ज्याला आपण शास्त्रज्ञ किंवा आपण त्याला असे म्हणतो संशोधक म्हणतो की ज्या व्यक्तीचा आपल्याला एक आधार घ्यावा लागेल, त्यांच्या विचाराचा आधार घ्यावा लागेल. कोणत्या कोणत्या समाजशास्त्रज्ञांनी म्हटल्यापेक्षा कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांनी समाजशास्त्राच्या संदर्भांमध्ये किंवा समाजशास्त्राला धरून असलेले विचार आपले मांडलेले आहे. हे विचार जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला प्राचीन काळामध्ये सगळ्यात पहिले जावे लागेल. समाजशास्त्राचा विकास काही 19व्या शतकात झाला नाही. तर समाजशास्त्राचा जो अध्ययन विषय आहे निश्चितपणे तर तो अध्ययन विषय आपल्याला एक महत्वपूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा महत्वपूर्ण जर असेल तर तो महत्वपूर्ण केव्हापासून आहे तर तो महत्वपूर्ण प्राचीन काळापासून आहे, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिले आपण पाहू की समाजशास्त्राचा जो प्राचीन काळापासून कसा अभ्यास केला गेला. आपण जेव्हापासून समाजशास्त्राच्या जे काही तत्व आहेत, समाजशास्त्राचे जे काही सिद्धांत आहेत किंवा समाजशास्त्राबद्दल
अनेक लेखकांनी विचारवंतांनी जे काही मांडलेले विचार आहेत ते प्राचीन काळामध्ये कशा स्वरूपाचे आहेत ते आपण सगळ्यात पहिले पाहणार. सगळ्यात पहिले आपण एका शास्त्रज्ञाचं नाव पाहणार आहोत किंवा तत्वज्ञ व्यक्तीचं किंवा जे काही तत्वज्ञ आहेत त्यांचं नाव आहे प्लेटो. आता प्लेटो म्हटलं की तुमच्या लक्षात येतं की प्लेटो हा एक ग्रीक देशातील प्रसिद्ध जो आहे एक तत्वज्ञ आहे. इसवी सन पूर्व 427 आणि 347 या कालखंडांमध्ये प्लेटो यांनी काय केलं की रिपब्लिक हा एक ग्रंथ लिहिला. रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला आणि रिपब्लिक या ग्रंथांमध्ये त्यांनी सर्वप्रथम सामाजिक घडामोडीचा विचार करून नागरी समूहाच्या विविध अंगांचं त्यांनी विश्लेषण या ग्रंथामध्ये केलेलं आहे. प्लेटो जे प्लेटो जे तत्वज्ञ आहेत, या प्लेटो या नावाच्या तत्वज्ञाने काय केलेलं आहे तर रिपब्लिक नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी सामाजिक घडामोडीचा विचार करून नागरी समूहाच्या विविध अंगांचा त्यांनी त्याच्यामध्ये अभ्यास केला किंवा त्या पद्धतीचे महत्वपूर्ण विचार त्यांनी मांडलेले आहेत. तर इथून सुरुवात झाली समाजशास्त्राची आपल्याला असं म्हणता येईल. प्लेटोच्या नंतर प्लेटोचा जो दुसरा प्लेटोचा शिष्य मानतात आपल्याला माहित असेल प्लेटोचा शिष्य आहे एरिस्टॉटल. आता एरिस्टॉटल सांगण्याची गरज नाही, एरिस्टॉटलचं नाव आपल्याला माहित आहे. एरिस्टॉटल यांनी नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र अशा स्वरूपाचा एक ग्रंथ लिहिला. नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र ज्याला इथिक्स अँड पॉलिटिक्स आपण इंग्लिशमध्ये असे म्हणतो. आता नीतिशास्त्रामध्ये आणि राज्यशास्त्र हा जो ग्रंथ एरिस्टॉटल यांनी लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की समाज, राज्य आणि कायदा या तिन्ही विषयावर त्यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. म्हणजे समाज, त्याच्यानंतर राज्य आणि कायदा या तिन्ही अंगांचा विचार करून त्यांनी काय केलेलं आहे तर असे आपले महत्वपूर्ण विचार त्यांनी आपल्या या नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या नावाच्या ग्रंथांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे अशा पद्धतीचे अशा स्वरूपाचे विचार ठेवलेले आहेत. त्यानंतरचा सिस्रो असेल, सिस्रो एक तत्वज्ञ आहे. सिस्रो नावाच्या तत्वज्ञांनी सुद्धा एक त्यांनी निश्चितपणे एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलं की समाजाचे जे तत्वज्ञान आहे, कायदा आहे आणि समाजासंबंधी त्यांनी जी काही जी सविस्तर चर्चा आहे ती त्यांनी त्या ग्रंथामध्ये केलेली आहे. त्यांचा जो एक ग्रंथ आहे सिस्रो यांचा, तो ग्रंथ ज्याच्यामध्ये आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर होमर असेल, होमर यांनी सुद्धा समाजशास्त्राच्या संदर्भांमध्ये सामाजिक वर्ग पद्धतीवर त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण जर पाहिला तर प्राचीन काळामध्ये जे काही तत्वज्ञ होते इसवी सन पूर्व, त्यांनी सुद्धा समाजशास्त्राच्या विकासामध्ये फार मोलाची कामगिरी उचलली किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की त्यांचा समाजशास्त्राचा जो विषय आहे तो विकसित होण्यामागे त्यांचा फार सिंहाचा वाटा होता असंही आपण त्याच्यामध्ये ठामपणे सांगू शकतो. आता प्राचीन काळामध्ये जर पाहिलं आपण हा इसवी सन पूर्व काळामध्ये पुन्हा आपल्याला शिक्षणाचा त्याच्यामध्ये बराच विकास झाला होता. जर आपण पाहिलं प्राचीन काळामध्ये तक्षशिला आणि नालंदा सारखी जी काही बौद्ध विद्यापीठे होती ती फार प्राचीन विद्यापीठे आहेत. आजही ती विद्यापीठे बिहारमध्ये उपलब्ध आहेत आणि जर आपण पाहिलं तर सगळ्यात प्राचीन जी विद्यापीठे आहेत त्यापैकी असलेली तर ती म्हणजे तक्षशिला आणि नालंदा ही विद्यापीठे आहेत. आणि तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठामध्येही त्यामध्ये समाजशास्त्राचे भरपूर अध्ययन झालेलं आहे त्या काळी, हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. त्याच्यामधला जो वैदिक असेल, बौद्ध असेल, जैन जैन साहित्य असेल, या साहित्याच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या संदर्भांमध्ये विचार त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. आता त्याच्यामध्ये गौतम बुद्ध असेल, महावीर असेल, यांनी सुद्धा समाजाच्या संदर्भात आपले जे काही आहे स्वतंत्र स्वरूपाचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि प्राचीन काळामधल्या जे काही नालंदा असेल किंवा तक्षशिला यासारखी जी काही प्राचीन विद्यापीठे असतील या विद्यापीठामध्ये सुद्धा समाजशास्त्राच्या विकासासाठी किंवा समाजशास्त्राच्या विकासाच्या स्वरूपांमध्ये अनेक स्वरूपाचे ग्रंथ त्याच्यामध्ये प्रसिद्ध केले आणि त्या ग्रंथामध्ये समाजशास्त्राचा अभ्यास होऊ लागला. अशा प्रकारे प्राचीन काळापासून समाजशास्त्राचे अध्ययन करण्यात आले, परंतु हे जे अध्ययन होते ते वैज्ञानिक स्वरूपाचे आपल्याला कुठेही आढळलेले नाही. म्हणजे अनेक ग्रंथांमध्ये कोणी राज्याच्या संदर्भात आपले विचार ठेवले, कोणी समाजाच्या संदर्भात आपले विचार ठेवले, कोणी कायद्याच्या स्वरूपात, कोणी कुठल्याही स्वरूपात असे विचार ठेवले असतील. जसं आपण 2-3 नावं घेतले, प्लेटो असेल, एरिस्टॉटल असेल, सिस्रो असेल. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण हे जे विद्यापीठ असतील प्राचीन काळापासून
या सगळ्या विद्यापीठामध्ये जरी अभ्यास अशा स्वरूपाचा करण्यात आला होता, पण त्याला आधुनिक स्वरूपाचे कुठल्याही पद्धतीचा अभ्यास केला गेला नव्हता, असं काही समाजशास्त्रज्ञ म्हणतात. परंतु जर पाहिलं 16व्या शतकातले, मग त्यामध्ये काय झालं की लेखकांनी अनेकपणे अनेक वेगवेगळ्या लेखकांनी मग समाजशास्त्राचा अभ्यास एक वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा त्याच्यामधून प्रयत्न केला. मग त्याच्यामधून जर विशिष्ट पद्धतीचा अभ्यास असेल, सर थॉमस मूर यांनी युटोपिया नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि युटोपिया ग्रंथामध्ये त्यांनी सामाजिक व्यवस्थेचं चित्रण त्यांनी आणि दैनंदिन व्यवहारामध्ये सामाजिक समस्या कशा निर्माण होतात यावर त्यांनी आपले विचार मांडले. सर थॉमस मूर यांनी जो युटोपिया नावाचा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये त्यांनी एका आदर्श सामाजिक जीवन कसं असलं पाहिजे आणि समाजामध्ये निश्चितपणे सामाजिक समस्या कशा दैनंदिन जीवनामध्ये सामाजिक समस्या कशा निर्माण होतात याचं सुद्धा चित्रण त्यांनी सर थॉमस मूर यांनी आपल्या युटोपिया ग्रंथात केलं आणि समाजशास्त्राच्या विकासाला त्यांनी हातभार लावला. त्यानंतर जर असेल सर थॉमस बेकन असेल, यांनी सुद्धा अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी आपल्या ग्रंथातून समाजशास्त्राच्या समाजाविषयीच्या जीवनाचे त्यांनी आपले त्याच्यामध्ये चित्रण केलेले आहे. त्यानंतर अबुल फजल नावाचे जे एक लेखक आहेत, त्यांनी सुद्धा एन ए अकबरी या ग्रंथामध्ये आपल्या ज्या काही राज्यातील जी काही सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल, या सगळ्या व्यवस्थेचं त्यांनी वर्णन केलं आहे. तर ते कोण केलं असेल तर ते अबुल फजल यांनी केलं आहे. अबुल फजल यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तो एन ए अकबरी. एन ए अकबरी या ग्रंथामध्ये त्यांनी समाजामधील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे याबद्दलचं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतरचं जर पाहिलं मॉन्टेस्क्यू यांनी स्पिरिट ऑफ द लॉज हा ग्रंथ लिहिला. स्पिरिट ऑफ द लॉज मध्ये त्यांनी भौगोलिक पर्यावरणाचा मानवी जीवनावर कसा परिणाम पडतो अशा स्वरूपाचं त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये त्या पद्धतीचं लिहिलेलं आहे. त्यानंतर मॉन्टेस्क्यू यांनी जे त्यांनी सांगितलं की मॉन्टेस्क्यूचे विचार जे होते ते राज्यशास्त्राच्या संदर्भात फार मोठ्या स्वरूपाचे होते. तर मॉन्टेस्क्यू हे जरी राज्यशास्त्राचे अभ्यासक असले तरी त्यांनी समाजशास्त्राच्या संदर्भांमध्ये भौगोलिक पर्यावरणाचा मानवी जीवनावर कसा परिणाम पडतो हेही त्यांनी विचार मॉन्टेस्क्यू यांनी आपल्या दी स्पिरिट ऑफ द लॉज या ग्रंथामध्ये त्यांनी त्या पद्धतीचं मांडलेले आहे. त्यांनी त्यासोबतच त्यांनी असं सांगितलं की कायदा हे राष्ट्रीय चारित्र्याचे प्रतीक आहे. या संदर्भातले जे विचार आहे महत्वपूर्ण, हे विचार सुद्धा त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेले आहे. मग त्याच्यानंतर जो युरोप खंड आहे, युरोप खंडामध्ये 18व्या शतकांपर्यंत ज्या काही उलथापालथी झाल्या किंवा ज्या काही धार्मिक धर्मयुद्ध झाले, या धर्मयुद्धातून सुद्धा तेथील सामाजिक जीवनाच्या संदर्भांमध्ये निश्चितपणे त्याच्यावर समाज जीवनावर धर्मयुद्धाचा परिणाम पडला आणि त्यातूनही अनेक लेखकांनी आपल्या लेखणीतून त्या वेळेचं जे जीवन आहे ते जीवन कसं होतं याचं चित्रण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर प्राचीन काळामध्ये युरोप खंडामध्ये निश्चितपणे पहिले चर्चला फार महत्व होतं. मग त्याच्यानंतर अनेक काही आक्रमणं झाली, अनेक काही युद्ध झाली आणि त्यातून सामाजिक जीवनावर कसा परिणाम पडला तर अशा अनेक लेखकांनी त्याचं चित्रण केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं समाजशास्त्राच्या संदर्भांमध्ये, समाजशास्त्र जरी आज आपल्याला आधुनिक शास्त्र वाटत असलं तरी मात्र त्याला आधुनिक जरी आज शास्त्र आहे, मात्र त्याला आधुनिक करण्यामध्ये किंवा त्या आधुनिक विचारांमध्ये नीव ठेवण्याचं जर काम असेल तर प्राचीन काळापासून झालेलं आहे. प्राचीन लेखकांनी, विद्वानांनी, प्राचीन तत्ववेद्यांनी या स्वरूपाचे काम केले. त्यांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिले आणि वेगवेगळे ग्रंथ लिहिल्याच्या नंतर समाजामधील कसं चित्रण आहे, समाज कशा स्वरूपाचं एक हे करते आहे, निश्चितपणे समाजाचं जीवन कसं होतं हे त्याच्यामधून चित्रित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच आधारावर आज जे बहुतांश सिद्धांत आधुनिक समाजामध्ये किंवा आधुनिक समाजशास्त्रामध्ये मांडले जातात तर त्याचा आधार जर आपण पाहिला तर तो प्राचीन काळातील विचारांचा आधार होता असं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. आता त्याच्यानंतर जे आधुनिक काळातलं जे विज्ञान आहे समाजशास्त्र त्याबद्दल पाहू. आता जो 19वे शतक आहे त्या 19व्या शतकांमध्ये सरळ सरळ समाजशास्त्राला एक आधुनिक शास्त्र असं म्हटलं जाऊ लागलं. आता 19व्या शतकात आपल्याला माहित असेल, 19व्या शतकामध्ये एक नाव प्रकर्षाने आपल्याला घ्यावं लागेल, ते म्हणजे आगस्ट त्यांचं. आगस्ट त्यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने समाजशास्त्राचं जे अध्ययन करून आहे आणि
वैज्ञानिक पद्धतीने समाजशास्त्राचं अध्ययन केलं आणि त्या समाजशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा मिळवून दिला. म्हणून आपण शास्त्राचे जनक कोण आहे, तर आगस्ट कॅम्प यांचं नाव घेतलं जातं. आगस्ट कॅम्प त्यांनी काय केलं, की 19व्या शतकांमध्ये त्यांनी एकूण पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथाचे एकूण 6 खंड प्रकाशित केले. आणि त्या 6 खंडापैकी त्यांनी 4थ्या खंडात असं म्हटलेलं आहे, की समाजशास्त्र सुद्धा एक शास्त्र आहे आणि समाजशास्त्र एक आधुनिक पद्धतीचं किंवा वैज्ञानिक पद्धतीचं शास्त्र आहे आणि ते स्वतंत्र सुद्धा विज्ञान आहे. तर या अ, समाजशास्त्राला स्वतंत्र आणि वैज्ञानिक पद्धतीने असणारं शास्त्र म्हणणारा जर कोणी असेल, तर तो आगस्ट कॅम्प आहे. आणि समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा मिळवून देणारा पहिला जर कोणी व्यक्ती असेल, तर तो आगस्ट कॅम्प असल्यामुळे त्याला आगस्ट कॅम्प यांना समाजशास्त्राचे जनक असे म्हणतात. मग आगस्ट कॅम्प त्यांनी आधुनिक काळामध्ये समाजशास्त्राला आधुनिकता मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वैज्ञानिक पद्धतीने त्याने समाजशास्त्राचे अध्ययन केलं आणि समाजशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा मिळवून दिला. तर समाजशास्त्र तेव्हापासूनच एक आधुनिक शास्त्र म्हणून ओळखल्या जाऊ लागलं. त्यानंतरचं जर पाहिलं आपण, त्यानंतरचे अनेक काही विचार प्रवाह आले. त्यामध्ये समाजशास्त्राच्या विकासाच्या जे काही सिद्धांत आहे, अवस्था आहे, त्या कॉन्टनी मांडलेल्या आहे. त्यांनी स्थितीशास्त्र आणि त्याच्यानंतरचं जर आपण पाहिलं तर गतिशास्त्र या 2 पद्धतीच्या अवस्था त्यांनी मांडल्या. त्याच्यानंतर जी पहिली अवस्था आहे ती त्यांनी एक काल्पनिक अवस्था या स्वरूपाची एक अवस्था अभ्यास विषयांमध्ये मांडलेली आहे. त्यानंतर तत्वशास्त्रीय अवस्था त्यांनी त्याच्यामध्ये एक मांडलेली आहे आणि एक वैज्ञानिक अवस्था त्यांनी मांडली आहे. आता धार्मिक अवस्था म्हणजे कशा पद्धतीची समाज व्यवस्थेमध्ये होती किंवा तत्वशास्त्रीय व्यवस्था कशी होती आणि त्याच्यानंतरची जी काही वैज्ञानिक अवस्था आहे ही कशी आहे, या 3 अवस्था म्हणून मानवी समाजाचा कसा विकास होत गेला हे त्यांनी सांगितलं. सगळ्यात पहिली जर पाहिलं समाजामध्ये, तर ती अवस्था कोणती असेल, तर ती धार्मिक आणि काल्पनिक अवस्था होती. धार्मिक आणि काल्पनिक अवस्था कशी होती, तर सर्वात पहिले प्राचीन काळामध्ये लोक जे आहेत ते धर्मावर विश्वास जास्त ठेवत होते. काल्पनिक गोष्टींवर जास्त विश्वास ठेवत होते. जसं आजही अनेक लोक काल्पनिक गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतात. आजही समाजामध्ये अशा स्वरूपाची काही व्यक्ती आहेत, की ते संपूर्ण धार्मिक आणि काल्पनिक अवस्थेवर जीवन जगत असतात. तर अशा पद्धतीची कशी अवस्था होती? प्राचीन कालखंडांमध्ये धार्मिक किंवा काल्पनिक समाज कसा होता? धार्मिक किंवा काल्पनिक धर्माचा मानणारा गट कसा होता? आणि धर्मावर विश्वास ठेवणारा किंवा किंबहुना आपण त्याला असं म्हणतो, की अंधश्रद्धा बाळगणारा आणि काल्पनिक अवस्थेचा स्वीकार करणारा समाज कसा होता, हे जर पाहिलं तर याची एक अवस्था आगस्ट कॅम्प यांनी तशा स्वरूपाची अभ्यास विषयामध्ये घेतलेली आहे. त्यानंतरची दुसरी आहे तत्वशास्त्रीय अवस्था. तत्वशास्त्रीय व्यवस्था तत्वज्ञान स्वरूपाच्या व्यक्तीचं कशा स्वरूपाचे व्यक्ती समाजामध्ये येते, तर हे तत्वशास्त्रीय व्यवस्था त्यांनी मांडली. आणि शेवटची जी अवस्था आहे ती फार अत्यंत महत्वाची आहे, ती म्हणजे वैज्ञानिक अवस्था. समाजशास्त्रामध्ये जर त्यांनी पाहिलं तर त्यांनी मानवाच्या जे काही विचार असेल, मानवाचे जे काही वर्तन असेल, या वर्तनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज जर पाहिलं समाजशास्त्राला आधुनिक शास्त्र का म्हणतात, तर त्याचं एकमेव कारण आपल्याला असं सांगता येईल, की समाजशास्त्राचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जातो. इतर विज्ञानाप्रमाणे समाजशास्त्र विज्ञानाच्या सगळ्या कसोट्या पार करते. त्यामुळे समाजशास्त्र हे एक आधुनिक विज्ञान आहे असं आपल्याला म्हणता येईल. असं आगस्ट कॅम्प यांनी सुद्धा जगाला पटवून दिलेलं आहे, की समाजशास्त्र हे एक आधुनिक विज्ञान आहे. पण आधुनिक विज्ञान समाजशास्त्र जे आहे ते 19व्या शतकात झालेलं आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामधून आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात अनेक काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यानंतरचं दुसरं नाव आपल्याला त्यामध्ये सांगता येईल आगस्ट कॅम्पच्या नंतर. आगस्ट कॅम्प तर आपल्या समाजशास्त्राचे जनक आहे. पण त्याच्यानंतर मग एक विचारवंताचं नाव तुम्हाला सांगता येईल, ज्यांनी समाजशास्त्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण विचार ठेवलेले आहे. त्यांचं नाव आहे हर्बर्ट स्पेन्सर. आता हर्बर्ट स्पेन्सरचं नाव आपण पाहतो आहे. हर्बर्ट स्पेन्सरनी जी काय आहे त्यांनी डार्विनचा उत्क्रांतीवादाचा जो जैविक उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर त्यांनी सामाजिक उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. आता त्यांचं म्हणणं काय आहे हर्बर्ट स्पेन्सर यांचं, की विकासवादाचं जे तत्व आहे ते आपल्याला सगळ्या क्षेत्रामध्ये दिसून येते. विकास हा कोणत्या क्षेत्रात दिसून येत नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे विकास हा सर्व क्षेत्रामध्ये आहे असं असे म्हणतात. विकास आणि जो जीवन आहे यांचा जवळचा संबंध आहे असे हर्बर्ट स्पेन्सर म्हणतात.
हर्बर्ट स्पेन्सर यांनी जो काही सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तो चार्ल्स डार्विनच्या जैविक उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर त्यांनी मांडलेला आहे. चार्ल्स डार्विनचा जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत काय म्हणतो, की प्रत्येक गोष्टीची निर्मिती होते, त्याची वाढ होते, त्याचा विकास होतो आणि कालांतराने ती गोष्टी नष्ट होते. परंतु ती गोष्ट नष्ट होत नाही, तर तिची जी स्थिती आहे ती स्थिती कायम राहते आणि त्यानंतर दुसऱ्या स्वरूपाची स्थिती निर्माण होऊन पुन्हा ती गोष्ट निर्मित होत असते. तसंच समाजशास्त्रामध्ये हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितलं, की सामाजिक जे काही उत्क्रांती आहे, तो सामाजिक उत्क्रांतीचं त्यांनी सांगितलं, की समाजाच्या संदर्भात त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं, की समाजामध्ये समाजाची वाढ होते, विकास होते आणि समाजाच्या निश्चितपणे त्याचा त्यानंतरचं काय म्हणू त्याला नष्ट होतो. पण समाज कायमस्वरूपी नष्ट होत नाही, तर त्याची स्थिती जी आहे ती कायम राहते. त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं, की माणसाचा जन्म होऊन समाजाची निर्मिती होते. माणसाचा मग एक माणसाचा जन्म होत असेल, तर त्या स्वरूपाने समाजाची ती सुरुवात झाली. त्यानंतरचं दुसरा जो आहे, त्याच्यानंतरचं वाढ होते, त्याच्यानंतरचं विकास होते आणि नंतर जसं त्यांनी एक उदाहरण त्यांनी एक जैविक उत्क्रांतीवादाचं एक उदाहरण पण देताना असं म्हटलं, जसं जर आपण एखाद्या झाडाचं जर उदाहरण पाहिलं किंवा एखाद्या प्लॅंटचं जर उदाहरण पाहिलं, समजा आपण सोयाबीनचं उदाहरण पाहूया. सोयाबीनचे आपण बी लावतो. त्याला बी लावल्याच्या नंतर निश्चितपणे ती झाड विकसित होत जाते. म्हणजे त्याला अंकुर येतात. अंकुर आल्यावर ते काही दिवसांनी त्याच्या फांद्या तयार होतात. फांद्याला फुलं लागते, फळं लागते. फळामध्ये एक बी निर्माण होते आणि कालांतराने ते झाड नष्ट होते. परंतु ते जरी झाड नष्ट झालं असलं, तरी मात्र ते नवीन एक आपलं प्लॅंट निर्माण करण्यासाठी एक बी निर्माण करून जाते. तर तसंच समाजामध्ये आहे, की समाज हा नष्ट होत नाही, की समाजामध्ये जे व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा जन्म होतो. व्यक्तीचा जन्म झाल्याच्या नंतर त्याचा धीरे-धीरे वाढ आणि विकास होतो. तो तरुण होतो. तरुण झाल्यावर तो म्हातारा होतो. म्हातारा झाल्यावर जरी मरण पावत असेल, तरी मात्र त्या समाजाला एक उत्तरदायित्व किंवा समाजाला एक उत्तराधिकारी देण्याचं काम एक व्यक्ती करतो. म्हणून समाज कधी नष्ट होत नाही. समाज ज्या स्थितीमध्ये आहे, त्या स्थितीमध्ये राहतो. परंतु त्यातले जे घटक आहेत, त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी मात्र नष्ट होतात. हे अशा स्वरूपाचा जो काही विकास आहे, सामाजिक उत्क्रांतीचा विकास आहे, सामाजिक उत्क्रांतीचा जो सिद्धांताचा विकास आहे, हा सिद्धांत महत्त्वपूर्ण हर्बर्ट स्पेन्सर यांनी ठेवलेला आहे. त्यानंतर दुर्कीमचं नाव आपल्याला घेता येईल. दुर्कीमने आत्महत्येचा सिद्धांत मांडलेला आहे. दुर्कीमचा आत्महत्येचा सिद्धांत आपल्याला निश्चितपणे खूप आपल्याला सांगता येईल, की दुर्कीमचा आत्महत्येचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण दुर्कीम हा असा एक समाजशास्त्रज्ञ आहे, की त्यांनी जो आत्महत्येचा सिद्धांत मांडत असताना त्यांनी अनेक गोष्टीचा विचार करून समाजातली जी काही वस्तुस्थिती जाणून कशा स्वरूपाच्या आत्महत्या घडतात किंवा त्याला काय परिस्थिती कारणीभूत आहे, कुठल्या पद्धतीचं आहे, अशा स्वरूपाचं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण 1 मिनिटं जर ते दुर्कीमची जर पी मला जर माझ्या दिसली, तर ती पी सुद्धा आपल्याला दुर्कीमच्या आत्महत्येच्या सिद्धांताची पी मी आपल्याला दाखवतो. थोडं वेट करा.
ठीक आहे. ती पीपीटी शोधण्यामध्ये बराच आपला वेळ जाईल. मी तुम्हाला थोड्या वेळाने एक पीपीटी दाखवतोय. ते माझ्या माझ्या याच्यामध्ये स्टोअर करून असेल. तर मी ते त्यामध्ये तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता आपल्याला दुर्कीमचा जो आत्महत्येचा सिद्धांत आहे, त्याची जी पीपीटी आहे ती तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण विचार त्यांनी त्यामध्ये मांडलेले आहेत. हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. तर अशा स्वरूपाचं जर पाहिलं आपण दुर्कीम असेल, दुर्कीमचा जे काही सिद्धांत असेल त्या सिद्धांताने सुद्धा समाजशास्त्राचा विकास झाला, हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. आणि मग नंतर भारतीय समाजशास्त्राचा विकास झाला. म्हणजे समाजशास्त्र भारतामध्ये आलं आणि भारतामध्ये सुद्धा समाजशास्त्राचा अनेक लेखकांनी त्याच्यामध्ये एक विकास केलेला आहे. त्यामध्ये एम एन श्रीनिवास असेल, यांनी सुद्धा राधाकमल मुखर्जी असेल, त्याच्यानंतर एस बी केतकर असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी सगळ्याच स्वरूपाचं जर असेल तर समाजशास्त्राच्या विषयाला विकसित करण्याचं काम भारतामध्ये केलं आणि भारतामध्ये सुद्धा समाजशास्त्राचा विकास झाला असं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. मग अनेक लेखकांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिले. जसं जर पाहिलं, केतकर आणि डॉक्टर आंबेडकर यांनी जातीच्या संदर्भात फार मोठे विचार त्यांनी मांडलेले आहे. आता डॉक्टर आंबेडकरांनी भारतातील जातीचा जो इतिहास आहे या संदर्भातील, सॉरी, केतकर यांनी भारतातील जातीचा जो इतिहास आहे याचा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला आणि समाजशास्त्राचे त्याच्यामधून अनेक सिद्धांत विकसित होत गेले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भारतातील जातीची घडण, उत्क्रांती आणि विकास हा ग्रंथ लिहून समाजशास्त्र विषयाला विकसित करण्याचं काम केलं. मग एम एन श्रीनिवास असेल, दुबे असेल, त्याच्यानंतर राधाकमल मुखर्जी असेल, त्याच्यानंतर केतकर असतील, डॉक्टर बी आर आंबेडकर असतील आणि त्याच्यानंतर वाडिया असेल, त्याच्यानंतर धुर्वे असतील, हे सगळे जर पाहिले आपण, योगेंद्र सिंग असेल किंवा रजनी कोठारी असेल, हे जे नावं घेतो आपण, तर यांनी समाजशास्त्राचा संदर्भांमध्ये निश्चितपणे एक विकास करण्याचं काम केलं. एकंदरीत जर आपण त्याला सांगतो आहे तर एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की निश्चितपणे समाजशास्त्र हे एक जरी आधुनिक विज्ञान आता असलं असलं तरी मात्र समाजशास्त्राचा विकास हा प्राचीन काळामध्ये, प्राचीन काळाच्या तत्वज्ञानी केलेला आहे. प्राचीन काळाच्या अभ्यासामध्ये त्याची जी विकासाची तत्व आपल्याला दिसून येतात. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास विषयाचा जर आपण विचार केला तर आपल्याला प्राचीन काळापासून करावं लागेल. म्हणजे समाजशास्त्र हे 19व्या शतकात जरी आधुनिक शास्त्र म्हणून विकसित झालं असेल, परंतु त्याला आधुनिक करण्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याला प्राचीन काळ आपल्याला तपासावा लागेल. म्हणून प्राचीन काळापासून तर आताच्या कालखंडांपर्यंत कशा कशा स्वरूपाचं समाजशास्त्रातील सिद्धांत, समाजशास्त्रातला अभ्यास विषय बदलत गेला आणि या बदलालाच आपण काय म्हणतो, समाजशास्त्राचा विकास असे म्हणतो. बाकीचा जो टॉपिक आहे आपण म्हणजे समाजशास्त्राचा जो काही इतर विषयाशी किंवा समाजशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्राशी कसा संबंध आहे हे आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार.